नागपुरात आजपासून भाजपनं महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली आहे। गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात जे काम सुरू आहे या सर्वांचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतोय। जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होणार असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला। आज सर्व ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतः आज मध्य नागपूरमधल्या या क्षेत्रामध्ये स्वतः या ठिकाणी पहिलं पॉम्पलेट देऊन याची सुरुवात केली आहे। जे काही काम 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये पण जे कामं सुरू आहेत त्या सर्वाचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतो आहे। या जनसंपर्क अभियानाच्या द्वारे लोकांना सगळ्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून करतो आहे। यातून जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे आहेत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे। बीडमधील जिल्हा परिषदेच्या आवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका तरुणानं आत्महत्या केली। ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे। आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव अर्जुन कवठेकर असून त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आहे। राजकुमार पटेल यांचं प्रहार पक्ष सोडणं ही भाजप आणि शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडूंनी केला। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक घाव दिला, आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ, शिवसेनेला याचे परिणाम भोगायला लावू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलं। आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं बच्चू कडू म्हणाले। प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे। त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहो, पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल। आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू।